हा ये लगेच चल. मित्र आता समोर बैल दिसतो तरी एकेका गाजावलेला आज वय झाले. मोरगावकरांचा राजवीर गुरु टिटवी स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांचं नाव करणारा हा टिटवी. आणि समोर पुढे दिसतोय आपण खास मुलाखतच्या मलिंगाची घ्यायसाठी आलो. का घेतोय ते तुम्हाला एक मिनिट समजेल. तर ह्या टिटवीचा मुलगा आहे हा पैदासी. नमस्ते अक्षय भैया. नमस्कार. काय बऱ्याच दिवस अशी मल्लिंगा लोकांच्यापासून जलामला तरी तर उठवला होता. डायरेक्ट आता मैदान गाजावते. त्याला खास मी मैदाना मलिंगापाशी आलोय. त्याला पहिल्यापासून रेसल नाही, डायरेक्ट मैदानातच काढलाय. पहिल्याच मैदानात त्याचा गटपास आहे. पहिल्या मैदानात गटपास आहे. नंतर तेव्हा आता परवाच्या बंधाऱ्याच्या मैदानात सेमीला राहिला. हां आता 3 तारखेला परत पळायला जाणार आहे. पण मला सांगा की ही टिटवीची पैदास आहे असं मी कधीच सांगितलं नाही आतापर्यंत. त्यावेळेस मला म्हणला ज्यावेळेस मैदानात त्या चर्चेत येईल ना त्यावेळेस सांगणार. तरी मी गोळ्याने आलो. तरी ते आज बाईटला नाही. त्यांचं प्रण आहे. नाही ती कधी उभं राहणारच नाही. त्याला ते डायरेक्ट येणार आहे. आमचा दोघांच ठरलंय कधी यायचे ती. हां त्यावेळेस तो डायरेक्ट आबीचा धमाका. आबी फक्त पडद्या पाठीमागचा कलाकार आता. तर ही टिटवीची पैदास आहे. जिंदाबाद. मला सांगा अक्षय शेठ, ही टिटवी बरोबर आहे आणि ही मलिंगाची आई कुठली? मलिंगाची आई माग आहे. ही पाठीमाग आहे ती. हा पाठीमाग आहे. पाठीमाग आहे तीच आई आहे. आणि ही पलीकडे आहे ती बहीण आहे त्याची. ही बहीण आहे. हा म्हणजे काही तर परिवारच म्हणायचं. इथंच परिवार, एकाच परिवार. आणि आता फोन झाला एवढा एकमेव आहे ह्याची पैदा नाही. ह्याच्या पहिला झालता पण त्याचा थोडं पाय मोडलं त्याच्यामुळं तो चर्चेत आला नाही. बर. आणि आता हाय आहे. काय वय यायचं? ह्याचा आता 15 महिन्यात झाला. 15 महिने, 1.25 वर्ष झाला. हा 6 वर्षाचा. आणि आताच मैदान गाजवतं. आत्ताच मैदान घातलं. त्याला आता काय नसतं कंड्यावच आहे म्हणायची. हा खंडावर तो लय शिस्तीचा बादशाह आहे. शिस्तीच्या बाबतीत त्याचा नाद नाही करायचा. गाडीत बसून जाणार, बसूनच येणार. घरातनं गाडीत बसूनच जाणार. बसून जातो गाडीत. बसून जातो. बसून येतो बसून गाडीत म्हणायचं. हा ह्याच गाडीत असतो. हां ती अक्षयचीच गाडी आहे मित्र. आता त्या दिवशी मला तुम्ही एक मिनिटाची मुलाखत दिली पंधराच्या मैदानात. गट पळायला चालला होता. हा बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वार्टरला राहिले का? क्वार्टरला राहिली. आणि मग आता मी इथनं चालू होतो. मग म्हणलं चला ठीक आहे मलिंगाची चेहरा घेऊ. बोलता विषय नाही गेला की टिटवीची पैदास आहे म्हणून टिटवीला बी इथं जवळ आणली. ही बघा मित्र हो, आता वय झालं साधारणतः 22 ते 21 वर्ष वय आहे. पण ही डारागतोय अजून पण त्याचा ताव तसाच आहे. काय का नाही तसाच तोच रुबाब. हा तेव्हा कसा बघतोय आहे का. त्याच्या जवळ थांबलो नाही म्हणजे तो मारतो म्हणून थांबलो नाही. अजून पण मारतो तो. अजून पण मारतोय. आणि आता आणला तर लगेच करतोय डर. ते बघा हा का आवाज. हा डर काय. आता मलिंगाविषयी काय सांगाल मला तुम्ही? मलिंगाव आमचं लय प्रेम सगळ्यांचं. हां पण टिटवीचं गुण उतरला का त्यात? म्हणजे हा टिटवीचं सगळं गुण त्याच्यात आहे. होय ना. स्पीडच्या बाबतीत नादच करा. पायच दिसून देत नाही ते. होय. हा तुम्ही मैदानात बघा कधी पण. आणि कडनी टाका, कुठनं टाका, मधनं टाका, फुल स्पीड. आणि दोन्ही खांदी. होय दोन्ही खांदी. बरं आता तुम्ही बोलता पहिल्यांदा शब्द मला वापरला होता की फेरा वगैरे काय रेसल नाही, काय नाही. डायरेक्ट मैदानात पहिल्याच मैदानात त्याचा गटपास आहे. असं का फेर नाही काय डायरेक्ट मैदानात त्याला मैदानातच काढलं. फेरच काढला नाही त्याला. बघायचं होतं का डायरेक्ट कसं पोहोचतो. हा आणि मग गटच पास केला. त्यावेळेस कोण होता त्याच्याबरोबर? त्याच्यावर अर्जुन होता. अर्जुन हा कुठला? तो माझ्याकडे सांभाळायला होता. तुमच्याकडे सांभाळा होता एक अर्जुन त्याच्याबरोबर आणि गट पास केला. मग का तो आनंद वेगळाच असेल डायरेक्ट गट पास म्हणजे. लय आनंद. हां आणि सेम आता काय थोडंसं बरोबर गाय बी काळी, टिटवी बी काळी आणि मलिंगा बी काळा. पण
टिटवीसारखं त्याच्याकडे थोडं असं पांढरं केस वगैरे आहेत म्हणजे पुढे जाऊन बरोबर असं टिटवीसारखं होईल. फक्त तोंडाला नाही टिटवीसारखं, पण बाकी सगळे टिटवी आहे है ना. हा आणि गुण सगळे टिटवी गुण बी टिटवीचं आहे. फक्त अजून मारत नाही. बर माराल ना अजून, आता तो छोटा आहे. मग टिटवीचं नाव आणि तावरे पाटलांचं नाव म्हणजे आता ते चालूच आहे, परंतु हे अजून पुढं करणार म्हणायचं. होणारच हां होणार. निश्चित. भविष्यात आमचे हे जॉन्टी ड्रायव्हर ही कुठला घरचे बारका ड्रायव्हर कार्यक्रम होतील आहे? बघा. हे सातारचे आहेत. बर मैदानात गुलाल लिखतात हे. कसं काय आलं आपल्याकडे? ते आपल्याकडेच असतात आता. होय. हा 15च्या मैदानापासून हितच आहेत ते. त्यांचं ते सेमीत राहिला, हां. ही मलिंगा सेमीत राहिला तेव्हापासून ते हितच आले. होय का? हा काय बाय तो टिटवीला धरलं वगैरे कसं काय आहे? टिटवीची काय सांगशील? चांगला बैल चांगला पोहतोय. हां बैलाचं गुण आहे सगळे याच्या अंगात आले ते. हां ही वासरू चांगलं पळते. वासराच्या अंगात रग आहे, दमक आहे, पाळण्याची पण दमक आहे वासराच्या अंगात. होय. तुझं नाव काय? माझं नाव सनी. सनी. मी जॉन्टी म्हणते सगळी काय तुला? हां होय. आता काय म्हणजे तुम्ही मला पुढं पोरगा उभा केलाय, ते बी आदत, वासरू बी आदत आणि आदतला मध्ये बोलायला लावतात. आदत आहे तो. होय ना. हा. मग आदत व्हाय सांगतो माहिती आदत थोडं 2 वर्षांनी अजून गाडी बसवायची त्याला. त्याला बी हा होय का? ड्रायव्हर बनवायचं त्याला. बरं. म्हणूनच इथं आहे तो. म्हणून इथं आहे. हा. मित्र आता खरंच टिटवीचा इतिहास आणि टिटवीवर लहानापासून असणारा संदीप सेठ आले. संदीप सेठ नमस्कार. नमस्ते. टिटवीची पैदास मलिंगा हा काय मलिंगा आणि आता टिटवीसारखाच पळबे आहे. पळबी आहे बैलासारखाच पळ. काय सांगाल आता मलिंगाविषयी टिटवीविषयी थोडं मला उजाळा द्या. टिटवी म्हणजे नामांकित चांगल्या मोठ्या मैदानात पळालेला बैल आहे. हां बैलाचा इतिहास असा आहे म्हणजे असा इतिहासच कोण करू शकत नाही. ज्यावेळी 26 जानेवारीला मुंबईमध्ये रेस होती, मुंबईला बैल गेलता पंढरीनाथ शेठ फडके यांच्याकडं. हां फडक्यांकडे बैल गेलता त्यावेळेस त्यांचा बायजा होता. तर 26 जानेवारीला हा बैल नसता मुंबईला त्या बैलाबरोबर बैल पळाय गेलता तर अख्ख्या मुंबईमध्ये गाडी कोणी धरली नव्हती. दोन्ही बैल बांधून राहिली. शेवटी पंढरी शेठनी त्यांच्या घरच्या बैलाबरोबर बायजाची रेसल काढली आणि हा बैल 26 जानेवारीला एकमेव बैल असा बांधून होता बैल. गाडीच कोणी धरली नाही. बिनजोडला मुंबईला गाडीच कोणी धरली नाही ह्या बैलाची. म्हणजे त्यालाच बिनजोड म्हणायचा. हा बिनजोड राहिला. हा आणि मग आता त्याचं गुण राजवीरचं गुण राजवीर उपट टिटवीचं गुण सगळं मलिंगात उतरलं का? टिटवीची घरच्या गाईलाच घरी एक गावरान गाई त्या गाईलाच त्या बैलाची पैदास केली. बैलाप्रमाणेच वासरू बी आज चांगले 1 नंबर पळते. त्याच्या अजून त्याचं वय बी नाही, बारीक आहे वासरू लय, पण लय वासरू पळते. काम 100%च करणार. तुम्ही आता मैदानात पळताना बघितलं का? बघितले मैदानात पळताना बघतोय. झाले का तुम्हाला टिटवीची? आहे ना, बैलाची आठवण आहे, बैलाच्या मालकाची बी आठवण आहे. म्हणजे तशी बैल आहेत आमच्याकडे. बोलत जरा हां बोला. तशी तुम्हीच बोलत राहा. हां तशी बैल बी आहेत आमच्याकडं. आणि भाऊंच्या नाव म्हणजे कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावरे यांच्या नावाचं गाडी चिठ्ठी जरी टाकली, विवेक भाऊ टाकतात, पंडित दादा ही त्या नावा गाडी राहते. त्यांना सुद्धा म्हणजे नावात आहे आमच्या, म्हणजे नावात आम्हाला भाऊंचा आशीर्वाद आहे, यश आहे, सगळ्या गोष्टीचं यश आहे. बैलांनी बऱ्याचशा फायनली केल्यात. गौतम बायाच्या डमरूबर, त्या वरल्या उमा डायव्हरपाशी हे होता संग्राम होता, मग आपलं बादशाह होता, त्या बैलाबरोबर बैल पळाला. बैलांनी कधीच हार नाही. परत इथं बंदीच्या काळात भगवान लवठ्यांचा मुंगळा असन, मुंगळ्याची निवऱ्याची गाडी, ती बी गाडी बरेच दिवस लय गाडी पळाली. जाईल तिथं गाडी राहायची. मग असं माघारी कधी आलो नाही. मग जो टिटवीचा इतिहास आहे आता टिटवीचा इतिहास सांगताय, पण तो इतिहास आता हा घडवेल का असं काय त्याचं काय केलं तर दिसते? नाही, बैल हा 100% इतिहास घडवणार. कारण भाऊंचं जे गुण असन, भाऊंचा जे आशीर्वाद असन, आणि ह्या सगळ्यांचं म्हणजे आमच्याकडे बी काय जे ज्ञान आहे, जुनं ज्ञान आहे आमच्याकडं, ते ज्ञानाचं आम्ही अभि तावरे बरोबर नियोजन करतो. नियोजनाचा बादशाह म्हणलं तर अभि तावरे. आज तुम्ही बऱ्याचशा बॅनरवरती नाव बघा त्याचं, नियोजनाचा बादशाह म्हणलं की अभि. बरोबर. कुणी आज जेवढी आदतची वासरं आहेत, भरपूर आदतची आमच्या परिसरात बी लय वासरं आहेत. प्रत्येक जणाचं नियोजन अभिकडं असतं. अभिने नियोजन केलं की बैल हा राहतोच. लय कशाला ह्या तांबे वस्ती आमच्या जोडीदाराचा बैल होता,
5च मैदानं लगातार त्यांनी नियोजन केलं होतं. 5ही मैदानं बैल गुलालात राहिला होता, एकही मैदान केलं नाही. अजून त्या तांब्याच्या पोरांना माणसांना इचरा तुम्ही. आबीचं नियोजन होतं. हां नियोजन असतंच, राहणार म्हणजे राहणारच गाडी. आत्ता ह्या आप्पा चांदगोड्यांचं मध्ये वासरू पळत होतं, संतोष चांदगोडे, त्यांचा बैल मुंबईमध्ये 1 नंबर केला. हां पण त्या वासराचं सुद्धा नियोजन आबीकडंच होतं. त्यातून छोट्या रात्री हां त्या रायफलची आणि छोट्या लखनची गाडी तर मोरगावला 1 नंबर केला त्या गाडीने. म्हणजे आबी जे नियोजन करेन त्या वासराचं ती वासरू राहतच. आणि गोरगरिबांना म्हणजे कसं आहे, समजा एखाद्याचं वासरू पळतंय, मोठी लोक काय करतात माहिती का, आता गरीब लोकांना बैल द्यायनात. सगळ्यात अवघड परिस्थिती ती आहे सध्या. पण आबी आपलं लोकांना सांगतो, हक्काने सांगतो, अमक्याचं वासरू पळतंय, द्या तुम्ही, बसन गाडी, तुमचं बी नाव होईल, वासराचं बी नाव होईल. त्यामुळं गरिबांची बी वासरं उजेडात येतात. आणि हा गुण चांगला गुण असल्यामुळं आज ह्यांच्या बी दावणीला वस्तू पळतात ना. आता हे मलिंगा पळतोय, आता कृष्ण आहे. म्हणजे असं नाही की भाऊ गेल्यानंतर आता काय झालं, हा नवीन खेळ झाला सगळा. आमच्या वस्तू घेऊन गाडावतात, पण ही स्वतः गाडावतात. आत्ताची परिस्थिती काय झाली, आता मला बी काय गोष्टी पटत नाही. आता चालू सीझनला 1.5 वर्षात 16 ते 17 मैदानं भरावली आम्ही. 16 ते 17 मैदानं भरावली. गावातली इतकी पोरं झटतात सगळी की असं नाही बाबा तुझा माझा भाव. आमची लवठे कंपनीची असत्यान, आमची पिराच्या माळ्यातली असत्यान, तावरे कंपनीची असत्यान, गावठाणातली असत्यान पोरं, पालव्यांची असत्यान, ड्रायव्हर लोक असत्यान, सगळी झटतात. मलिंगाविषयी बोलतोय तर मलिंगासाठी खास दुधाला गाय आणली ती हा. मला दाखवा. ती काय गिर गाय आणली खास वासरासाठी. खास मलिंगासाठी. हा म्हणजे आता 4-5 दिवसात येणारच आहे. 4-5 दिवसात येणार. आता काच बीस केलेली दिसते तुम्हाला, आता समोर दिसते सगळं. हां म्हणजे मालकाची कसं त्याच्यावर लक्ष आहे धडपड नाही मालकाचं जित्राभाऊ लक्ष लय भाऊन माग आबीचं लक्ष असतंच. म्हणजे त्यांच्या घराच्या सगळ्यांचंच लक्ष असतं. कुठलं जित्राब तुम्हाला हेटा दिसणार नाही. जिंदाबाद काय सांगतात आता तुमचं जिंदाबाद. आता मैदानात कधी वरडणार आता गोलाला घेतलं? आता 3 तारखेला 3 तारखेला वरडणार. नक्कीच तुमचा व्हिडिओ घेणार आहे. 3 तारखेला आहेच. हां 3 तारखेला वरडताना मी एकदा मलिकाचं नाव घ्या की. मलिंगा हां मलिंगाची जिंदाबाद तुमच्या भाषेत जिंदाबादचा मलिंगा आहे. जिंदाबादचा मलिका. लाला अण्णा पालवे हे म्हणजे आमच्या बरोबर आम्ही लहानपणी असणारा भाऊन बरं आमच्या बरं पार देवरे असन फुले असन तेव्हापासून अण्णा आमच्या बरं. हां अण्णा जाईल तिथं अण्णा येणारच. कारण अण्णाला अभिमानच. मोर्या प्रसन्न मोरगाव आपल्या गावचा बैल आहे. अण्णा ठाम माग उभ. अण्णाचा डायलॉग म्हणजे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. लाला अण्णा पालवे जिंदाबाद. अण्णा 1 महिना बेड रेस घेतली होती युवराजमुळे. बरं पण तरी पण अण्णा प्रत्येक मैदानात आलंच. होय का? युवराजने मारलं होतं त्यांना. होय हा अण्णा तुमचा मग डायलॉग बोला की एकदा लाला अण्णा जिंदाबाद. लाला अण्णा जिंदाबाद. काय तुम्ही तावात नाव थोडं ती बर ठीक आता आजारापासून आल्या 3 तारखेला बघू आता. 3 तारखेला 3 तारखेला निश्चित ना? जल्लोष. मैदानातच आहे मैदानात. बर बर ते कवडी. बरं आता संदीप सेठ आता तुमच्या दृष्टीनं डावीकडे कसा पळतो उजवीकडे कसा पळतो मलिका? दोन्ही नाही वासरू दोन्ही खांदी चांगलं स्पीड आहे. शहाणं स्पीड आहे. आतनं टाका बाहेरनं टाका काय विषय. जेवढा बैल पळन ना त्या बैलाला वासरू वाढूनच पळतं. वासराचा अंदाज जे आहे ना जातच वेगळी लागली. जात वेगळी लागली. जात म्हणजे गाईवर निम्म वासरू गेलं ना आपल्या युवऱ्यावर निम्म वासरू गेलं. त्यामुळं मूळ DNAच पळणाऱ्या बैलाचा आहे ना. आट्यात गेले म्हणते कुठल्या बैलात मग सांगायचं ना. शेवटी बाप तसा बेटा शेवटी घरचीच पायदास आहे ना. बाप तसा बेटा हा 100%. आता दोन्ही खांदे पळतोय बरोबर आहे. आता मला सांगा की तुमच्या नजरेतनं ह्याची कोणाची जोड चांगली जमत? भविष्य काळात तर पळत कोणाबरोबर पण आता आम्ही सांगू शकत नाही. कारण त्याच्याबरोबर आम्ही जेवढी बैल पळवले त्यांना वाढच पळतो. कारण वासरू बारीक आहे त्यामुळे आम्ही बी काय करतोय टप्प्याटप्प्यानुसारच बैल घालतोय. लय बी ही करत नाही. पण वासरू फुल गती. गती म्हणजे चांगल्यापैकी आता नाव वाजले नाव केले वासराने चांगलं समाधान आहे. आज युवऱ्याच्या मागं बैलाने नाव काढलं ह्यातच लय मोठं समाधान. गावाचं मालकाचं
आता शांत उभा राहतो मग असं अक्षय सुट्टीला असंच आहे का उभा? हा सुट्टीला पण शांत लय शांत. थोडा मैदानात नेताना थोडा त्याचा रंग खाली जास्त थोडा ताण खाली देतो, होय. जाऊपर्यंत. बर मग तर नाही नाही म्हणजे. मग आणि वरपर्यंत कसं काय पण? एक नंबर. तुम्ही खालनं सुटला ना त्याचा पाय दिसत नाही, हां. पाय दिसत नाही. पाय दिसत नाही, लय स्पीड. ह्या जगातच ते टिकतच बर 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 मग आता आपण लाईव्ह मधला एखादा नक्कीच व्हिडिओ बघू किंवा काढू, पाय दिसत नाही तर हा तुम्ही काढा कुठला आता परवाच्या मैदानात पण तो पडला ना तिथला काढा, कसं स्पीड लावलंय बघा तुम्ही. बर किनईला मैदान झालं त्यावेळेस मी होतो, थोडा गाडी मार खाल्ला स्पीड लय बाहेर नव्हती बाहेर नव्हता मलिंगा. आतनं ह्यांची सनसनची रायफल होती, हां. पण ती रायफलला त्यांचा पहिला ड्रायव्हर नसल्यामुळे थोडी कमी पडली. बर म्हणजे रायफल बरोबर पळाली हा रायफल बरोबर आणि बाहेरनं पळाला हा बाहेर नाही, मलिंगा बाहेर नव्हता. त्याला तसलं काहीच नाही. कुठे बी पळावता? हा कुठे बी बरं बरं तुम्हाला मगाशी तुम्ही अजून ते एक सांगत महागारीत घ्यायचं. गाडीत बसतो म्हणजे घरी इथनं बसावं इथनं गाडीत टाकला की गाडीत बसणार, हीच गाडी असते. आणि मैदान जाईपर्यंत तिकून बी आला की लगेच गाडीत बसणार इथपर्यंत येतो. त्याचं एक वैशिष्ट्य आहे, फक्त प्लॅन्ट पशी आला म्हणजे उठणार म्हणजे उठणार. इथं परत घरी आल्यावर उठतोय मग हा. इथं लगेच. plant पशी आला की उठणारच. लगेचच पण त्याला लगेच कळते हा, आला. लगेच कळतं. घरी आलोय म्हणून होय त्याच वेळेस उठणार त्याच वेळेस प्लॅन्टला टर्न मारला की ते उठलं. लगेचच. होय म्हणजे लयच रावशी आणा आता हा, लयच म्हणजे तुम्हाला आता जसं मोठा वेळ पण लांबचा प्रवास करायला म्हणजे काय हा, अडचण कुठं काय नाही. नाही, जाणार काय पण. नाही. आम्हाला नाही त्याच्यावर अडचण. कुठली मैदानं खेळणार बघा, भविष्यात कुठली किती लांब जाऊ द्या त्याच्यावर मैदानं गाजवणार. गाजावणार आता. आता मित्र फक्त मला युवराज उर्फ टिकवीची पैदास आहे हेच फक्त दाखवायसाठी खास आपण फक्त व्हिडिओ बनवला होता आणि त्यासाठी. परंतु ही एक भावी काळातलं वादळ आहे, भावी काळातलं गावठीचं रूप हा ते भविष्य आहे त्याचं. आणि आता मालकाचं काही एक गोष्ट आहे ते मला माहीत आहे. मालक तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीत दिसणार आबी तावरे पाटील. ते ज्यावेळेस दिसणार त्यावेळेस तुम्हाला सांगणार की काय येत नव्हता इतके दिवस मुलाखतीत, आणि त्याची वेळ लवकरच येणार आहे. येणार ना अक्षय? हा येणार. येणार 100%. त्याची ज्यावेळेस ती वेळ असेल त्यावेळेस आबी तावरे पाटील माझ्या कॅमेऱ्यासमोर दिसणार. मलिंगासाठी खूप जणांना, पायऱ्यासाठी खूप जणांचं फोन आलं, पण त्यांनी आपल्याला घरची गाडी पळवायची म्हणून आपल्याला बैल दिलाय त्यांनी. हा, आपण दिला नाही दुसऱ्या हा, बरं बरं 3 तारखेला. 3 कसं होतं की आपल्या बी घरच्या बायलाच पळालंच पाहिजे ना, हा. आणि आबीच्या नजरेतनं आबीचं नियोजन हे खटत असते. हा मग आणि ती पोरगा असा आहे की जो शब्द तो शब्दच तो शब्द बाकीच्यांसारखं नाही. हा आणि निश्चित ती करून एकदा दाखवणार आहे. शब्द दिला की दिला, नाही तर मग नाही. तर निश्चित तुमच्या मलिंगाच्या संपूर्ण टीमला श्री बाळासाहेब तावरे आणि मोरया प्रसन्न मोरगाव या नावासाठी निश्चित शुभेच्छा असतील, कारण ह्या नावातच यश आहे आणि हे यश असंच मिळत राहू. आणि मलिंगाची लवकरच आपण दुसरी लगेच गुलाची मुलाखत घेण्यासाठी तयार आहे आणि ती घेऊ आपण. तर तिथंच एक शुभेच्छा देऊन ऐकून इथंच थांबूया. धन्यवाद. येता पण ती आता